टोपी पहिले हवे, बाकी सगळं का होईल. ज्यांनी ट्रॉफी दिली त्यांनी या जरा फोटो काढतात त्याच्यासोबत. तर मंडळी सुरुवात करूया. तर मंडळी आई साकाईच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचा कार्यक्रम आहे आणि वर्धा असो आई जुगाई साकाई असो, त्या भूमीचं आणि त्या भूमीच्या दैवताचं पावित्र्य हे मला उत्तमरित्या माहिती आहे. त्याच्यामुळे ते तारतम्य असणार आहे. जे तारतम्य पहिल्या बारीत तुम्हाला दिसलं ते पहिल्या बारीत दिसलं, दुसऱ्या बारीत दिसलं. आता कसं आरेखात आले मला बोलले ना, यांची होडी कुंपणापर्यंत, हा सूर्य आणि हा जयद्रथ, आजच्या कंगणाला आरसा कशाला. ज्या वेळेला ह्याने विचारलं, हे बोलले ना टिंबटिंब पाय म्हणे टिंबटिंब, तो शब्द मी काय घेणार नाही. हे व्यासपीठ कुठलं, रंगमंच कुठला, मी तुम्हाला 2-3दा सांगितलं. त्या अंधी म्हणजे संकट. बोललो की नाही? अरे होय बोललो. ह्याने बोललं, हे असं बोललं की नाही? मग कोण नाही बोललेलं. तुम्हाला जर विश्वास नसेल युट्यूब उघडा आता आणि नंतर बघा मी तुम्हाला काय समजवलं. आणि म्हणतो भाका उघडी ठेवा आणि मग त्याच्यावर चाल. त्याच्यावर भाग कवीने दिला. मी कवींना वैयक्तिक काय माझे वादी दुश्मन नाही, त्यांच्या लेखणीवरच बोलायचं असतं. शाहिराने लेखणीवरच बोलायचं असतं की इथं चुकलंय, हा भाग दिला. तर तुमचा जो कोण कवी असेल तुमच्या घरात ठेवा, रातून दिवस ठेवा, उशाला जा किंवा तुम्ही त्यांच्या उशाला जा. बघा आलं पैसे गंमत काय बघा, ह्यांचं शानपण बघा. ह्यांना 2-3 थांबा घेतो, बारी आहे ना माझ्या. तर मिळाल्यानंतर ह्यांचं काय, तुमचा सगळाच मोठा, तुमचा ह्याच्या 4-5 शब्द घेऊन हे बारी करणारी अवलाद मला शिकवणार म्हणतात. भारतरत्न लता मंगेशकर एवढ्या गायका होत्या, होय की नाही हो? अजय अतुल एवढा होय की नाही हो? मग ते लिहतात काय? अरे तर गायक होतं, शाहीर नव्हतं. तर शाहीर नाही. आता कोण यांची उडी आणि यांच्या मर्यादा कुठं गेल्या? म्हणून म्हणतो फुलं जो शाप फुले. लता मंगेशकरला वारी झाली, माऊलीला वारी झाली. आता शाहीर होते का, गायक होत्या, पार्श्वगायक होत्या. तुम्ही किचाळीशिवाय अरे तुम्ही बुवा शाहीर म्हटल्यानंतर लिहिता आलं पाहिजे, थोडंफार काय होणार लिहिता आलं पाहिजे. मग मला म्हणतात मी एवढा गातो, मग गाऊन दाखवा. मग मी काय गाणी मम्मी म्हणतो काय, मी इथं काय कुंभारगिरी करतोय? अरे गाणीच म्हणतोय मी आणि गाणी लोकांना आवडतायत. म्हणून राजेश बुवा असं मर्यादेत राहायचं. आता कसं तुम्हाला कासावा लागलाय, बोलायचं असतं पण समोर नांबरे बुवा ना मरण येईल, नंतर मरणदारी येईल माहिती आहे. असं आट्यात आणलायचं, शक्ती तुला ह्यालाच म्हणतात. मग दुसरा भाग दिला, तो घेतो हळूहळू. एक गाणं घेऊया जरा. किती नंबर? 5 नंबर 96. बक्षीस आलेलं आहे त्याआधी. अमोल मांडवकर माऊली माझे मित्र, माझे मार्गदर्शक, यांकडून 200 रुपयांचं पारितोषिक. त्रिशा अजय मांडवकर यांच्याकडून जुगाई साकाईच्या स्तवन आणि गणासाठी शाहीर विकास तांबोळे यांना 200 रुपयाची सदिच्छा भेट. प्रकाश शकाराम पळसवकर माऊली वेदांसाठी आमच्या 101 रुपयाचं पारितोषिक. आणि कैलासवासी वासुदेव सखाराम परवडे, कैलासवासी राम गावकर माऊली यांच्या स्मरणार्थ कुमारी प्रिशा सतीश परवडे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद. येतो हे म्हणतात कारकून, मला म्हणतात कारकून, म्हणतात माझ्याकडे म्हशीचं शान काढायला हवी. आता यांचा म्हशीचा धंदा आहे, आता तर दूध विकतात. आता तो व्यवसाय झाला, ते व्यवसायावर काय बोलायचं आहे. पण मला सांगा, MPSC काय ह्यांच्या खानदानात कोणी केलेली नाही, यांच्या घरात कोणी केलेली नाही. हे आता सध्या म्हशीच राहतात. मग मला सांगा, MPSC आज या ठिकाणी भक्ते माऊली आहेत आयकर विभागात कामाला, त्यांना माहिती आहे MPSC मध्ये कारकूनची परीक्षा घेतात की नाही. MPSC मध्ये ऑफिसरची घेतात. आणि तो कोण झाला? अहो मी काय म्हणतो, माझं सिलेक्शन झालेलं नाही, धरून चाल. मी खैरावा गडी जातो,
मी कामाचा भरणी घालाय कामाला जातो, मी वय घालाय जातो, पायरा जातो. तुमको क्या प्रॉब्लेम? तुमको क्या प्रॉब्लेम? बारीच्या गोष्टीत बारीक बोलायच्या. तसं जे काय मी अचीव केलेलं आहे ते तुमच्या खानदानीत जमणार नाही. मी कधी ते बोलत नाही. जर जमलं असेल तर तुमच्या खानदानीत, तुझ्या घराण्यात कोण असेल तर राजून आणून दाखवायचं. राजा हाय, राजा म्हणा, तुमचा विजय म्हणा, कोण असो ना, हाय तुमची तेवढी ऐपत आहे. एमपीसीचं फुलफॉर्म माहिती आहे आता तुम्हाला? नाही माहिती तर त्याच्यावर बोलायचं नाही. तुम्हाला म्हशीचं दिलेले आहेत ना कर्ज काढून, त्याचं शानाच काढायचं, बाकी काय बोलायचं नाही. येतो एक विषय बघा. मग म्हणतात विषय गायला पौत बांधायचं गळाला, पौत बांधायचं. आणि मग म्हणतात कुणाची काय पैदा कोणी केलं तुला? कार्यक्रम कोणाचा? जाका देवीचा. म्हणजे एक प्रकारे शक्तिवालींची बाई झाली आज. त्याच्यानंतर कुंती कोण? बाई शक्तिवाली. मग म्हणजे तुमची ती आई झाली. पण तुझ्या आईशीला माहिती नाही पैदा कोणाला केलं ते? शक्तिवाली नाही बोलायचंय त्यांना वेगळं, पण प्रत्येक धोण यांचं कवी यांची अक्कल पाजळतात आणि त्याच्यानंतर हे शक्य मिळवले जातात फुगडे घेऊन. आणि ह्यांना मी तुला सरळ गोष्ट आहे, तुझ्या आईशीनं कुणाला पैदा केलं माहिती नाही. हा तुम्ही तुमच्या आईशीनं पैदा कोणाला केलं हे तुम्ही चार चौघात विचारता. म्हणून शक्तिवाले बाय अवकात मेरे नाही का. पहिलं गाणं घेतो घ्या. हा खेळ घडी भरीचा, हा खेळ घडी भरीचा, नाही कळला होतीला. काय झालं? सावित्रीला आईने सांगितलं की बाय सत्यवानाबरोबर लग्न करू नकोस, ही संकट येणार. सगळं माहिती होतं, पण तरी पण म्हणजे संकटाला आपण काय म्हणतो? मगाशी आंधी म्हटलं आणि म्हणतो अरे घाला येईल मटा घाला येईल, एवढाच शब्द, बाकी काय नाही. जुगायची शपथ, जाकायची शपथ, मी आंधीच बोललो. यांची वाचा जाईल हे जे बोलले ना शब्द, या आता चर्चा होईल बरोबर. यांची वाचा जाईल हे त्यांनी शब्द बोलले. जाकाई जुगाईच्या व्यासपीठावर तो शब्द त्यांनी वापरलाय आंधीला, यांची वाचा जाईल. यांना माहिती नाही अजून तत्व सत्व काय ते. वर्ण फक्त यायचं सगळ्यात मोठा आता घ्या. हा खेळ गाडी भरीचा, नाही कळलं होतीला. सागे समजावून हिला, चार चौघात आई घाला. 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 हा खेळ गाडी भरीचा, हा खेळ गाडी भरीचा, नाही कळला होतीला. हा खेळ गाडी भरीचा, नाही कळला होतीला. सागे समजावून हिला, चार चौघात आई घाला. सागे समजावून हिला, चार चौघात आई घाला. सावित्रीचं भविष्य झालं, नारदानी हो उघडं केलं. नारदानी हो उघडं केलं, नारदानी हो उघडं केलं. आईच्या जीवाला लागली चिंता, पोरीचं कसं होणार भलं. पोरीचं कसं होणार भलं, पोरीचं कसं होणार भलं. पोरी ऐके ना, पण पोरी ऐके ना, म्हणे पाहिजे तोच मला. पण पोरी ऐके ना, म्हणे पाहिजे तोच मला. सागे समजावून हिला, चार चौघात आई घाला. सागे समजावून हिला, चार चौघात आई घाला. हा खेळ घडी भरीचा, हा खेळ घडी भरीचा, नाही कळला होतीला. सागे समजावून हिला, चार चौघात आई घाला. 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 माझ्या शिष्यमंडळीला सांगतात हरी राडे माऊली गाव पाथर्डे 500 रुपयाचा पापोशे. पाथर्डे म्हटलं ना मला आवडतं गावात. तर लांजात जाते ना गाडी नंबर 1516, गाडी नंबर 1516 लांजात पाथर्डे काय नाही
एक नंबर गाव आहे. तर आमचं म्हणणं आहे तिकडे बघितलं म्हणतात खेळच आहे, म्हणतात आमच्या खेळच आहे. तर पोरांनो ह्यांच्या नादाला लागू नका, काल्याकांडीचा आहे. तुम्ही बिंदास राहायचा. तुम्ही माझ्या विश्वास टाकलाय ना, शेवटपर्यंत तुमचा विश्वासघात करायचा लांबोरे बुवा नाव काढू नका परत. कारण शक्तिसुऱ्याचा बाज मला वाढवडलांकडून ऐकून माहिती आहे, याचं सत्व मला माहिती आहे. यांच्याशी काय माझा वैयक्तिक वाद नाही, वैचारिक वाद आहे. घ्या आता दुसरं गाणं. म्हणजे ह्याला बोललो नको काय समज. आम्ही ऐकून घ्यायचं तुमचा काल्याकांडीचा काल्यादोषीचा. मी त्यांना एकच म्हणतात काल्यादोषीचा त्यांचं काय म्हणणं आहे की मी काळा ना तर काळ्यादोषीचा. तर मी एकच बोलतो आमचं विजय बुवा निकम त्यांना फक्त माझ्या बाजूला उभं करा, काळा तोल किती बघूया. डबल काळ्यादोषीचं म्हणतात घरात घेऊन जा. अरे औषध आपण घरात घेऊन जायची काळ्यादोषीची. याच म्हटलं मी तुम्हाला घर आहे आम्हाला घर नाही. आम्ही काय रस्त्यावर जाय ए राजा, आम्ही काय रस्त्यावर जाय या आता. गोड एवढं झालं आता झालं नाही, एवढं पण झालं हेच बघतोय ना, हे घाबरवतं. विषय काय कोकिळा पहिली अंडी घालायची आणि स्वतःच्या गाठ्यात मोठं करायची उभवायची आणि नंतर ती गाणं म्हणतच राहायचं. आणि तिथल्या ऋषी म्हणूनची तपस्या भंग झाली आणि तिने शाप दिला, तुझी अंडी दुसऱ्याच्या घरट्यात तू उभवायची. आता कावळा उभव काळ्या चोचीचा. आता कसं बघा त्याची अंडी काळ्या चोचीचा कसा उभवतो बघायचं. अहो तुमच्या काळजाला चर पाडेल चर. हे शब्दावरा हे गाणे फालतू दुसऱ्या कोणीतरी खाऊन फुटलेली ती परत कोणीतरी उचलायची आणि आपलं हेकडून तिकडून शब्द आणायचे आणि मग सांगायचं आमच्या कवीला सलाम करा. असं कसं जमाल? वेगळे पण द्या. काय म्हणतोय त्यांच्या गुरूंचं नाव विजय. मी त्यांच्याशी काही बोलणारच नाही. नंबर अरे गोड विजय नाही बघ नित्य नियमाचा. कसं घडलं हातून कांड वंश वाढवाया येते दुसऱ्याच्या काळतोंडी घरांड. दुसऱ्याच्या घरात अंड उभवलं ते संदेश. एवढं कोणा म्हणायचं यांना तेवढं शब्द येतात ह्या कविराजात चढवून. वंश वाढवाया देते दुसऱ्याच्या काळतोंडी दुसऱ्याच्या काळतोंडी घरांड. वंश वाढवाया देते दुसऱ्याच्या काळतोंडा घरांड. अजून फक्त एक गाणं घेतो बघा. डोंगरावरचा ह्या डोंगर चढवून आलं पाहिजे. दिवंगत चंद्रकांत बुडाजी जाधव गावकार माऊली यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू विरोचन आणि विधान यांच्याकडून बाल कलाकारांसाठी 500 रुपये पारितोषिक. धन्यवाद. तुम्ही म्हणू नका म्हणता डोंगरावरचं. आता आम्ही डोंगरावरचा आणि आमचा धंदा हे करताय. आता बरोबर लागतं येत म्हशीचा धंदा आमच्या बुवांचा. पण त्यांचा तो पोटपाण्याचा विषय त्यांनी काही करावं त्याच्याशी काही संबंध नाही. कारकून काय बोलायचा तुमच्या बापसाचा काही 1 रुपया घातलाय मी माझ्या शिक्षणासाठी किंवा माझ्या शिक्षणासाठी माझ्या नोकरीसाठी तुमच्या बापसाचा तुमच्या विजयाभावाचा काय घेतला 1 रुपये तर बोलायची लायकी नाही तुमची. तुम्ही तुमच्याच बघायचं. आता शाना काढा तुम्ही बस बाकी काय बोलायचं नाही. याचा ना गाणं. तर ही टेकडी स्त्रीलिंगीच्या गोष्टी आणि पुल्लिंगीच्या गोष्टी. डोंगर तो डोंगर
टेकडी ती टेकडी हे शक्तिवाले बाय तुझ्या तोंडाचे शब्द आले आम्ही काय ते बोललेलं नाही तुझी वार्ता तू बघून घ्यायची आणि तुला ज्यांना बघून घ्यायला सांगितलं हे बोल म्हणून त्याचं त्यांना बघायचं सुगाईचे आणि जगाईचे आपण जेवढाच आहे एक प्रकारे तशा आता अरे दैवतानं दिली हो सवली मोकळीक होती नव्हती बंदी जाणून ठेवून विश्वास ठेवून सारे होऊ सारे होऊ कीड मातीत गाडाया टेकडीला सांगतोय टेकडीला कीड मातीत गाडाया तुझ्यावर चढलाई धनगर 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 दैवतानं दिली हो सवली मोकळीक होती नव्हती बंदी जाणून घेऊन विश्वास देऊन हो या गणगर सारे हो या गणगर कीड मातीचा गाडाया तुझ्यावर चढलाय धनगर कीड मातीचा गाडाया तुझ्यावर चढलाय धनगर कीड मातीचा गाडाया तुझ्यावर चढलाय धनगर अरे झालं काय लाईट लावली आता ती बंद कर शक्तिवाले शाहीर कुळी संतोष कुळी मावळी संतोष कुळी मावळी आई काय काय हा गड आहे 500 रुपयाचं पारितोषिक त्याच्यानंतर वेदांसाठी भूषण संदीप कोटले कळसवली 100 रुपये आणि शौर्य संजय कोकरे संगमेश्वर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आणि मांडवकर बोललेले आहेत की असे बोलले की शाहीर हा समाजाचा आरसा असतो समाज प्रबोधनाच्या गोष्टी करायच्या असतात आता आमचं बाप्पा येत आहेत आम्ही 10 दिवसांना गावात जाणार अगदी पद्धतशीर नवं कपडे जीन्स बीन्स घालून पण गेलो व जरा पडद्यावर टाकू नका पाठवून गेलो एक कंबारड्याची वाट लागते कपडे कुठं आमच्या बॅगा कुठं त्या रस्त्यांबद्दल एक शब्द बोलतो आणि ऐकून घ्या पडले तर खड्डे दुनिया भरचे अरे टायर आता फस उडत तसं उडत ऐकलं माझं पाहिजे माझे पाहिजे आणि कोण उतरलं स्टँडवर उतरलं तरी त्याला काको कधी आलीस मारून दे तुझी काको अजून कोळस झाले तबरेच हा ऐका अरे पडले तर खड्ड दुनिया भरस टायर आता फस अरे मुंबई गोवा हायवे वरनं जायचं सांगा अरे मुंबई गोवे हायवे वरनं जायचं सांगा मुंबई गोवा हायवे वरनं जायचं सांगा कसं मुंबई गोवा हायवे वरनं जायचं सांगा कसं पडलं तर खड्डे दुनिया भरस टायर आता फस पडले तर खड्ड दुनिया भरस टायर आता फस मुंबई गोवा हायवे वरनं जायचं सांगा कसं मुंबई गोवा हायवे वरनं जायचं सांगा कसं मुंबई गोवा हायवे वरनं जायचं सांगा कसं एक फरमाईश आहे बुवा राजेश बुवा आरतीला या आरती करूया एक फरमाईश घेतो विचार हा किती इथं काही नाही वर अगं देणारा आहे आपलं लंबोदर काढवड करून सारी करतो मी सोया दरवर्ष सारखं मातर सजू दे घर कसा चालताय काय आणू गाये गणपतीला तुझ्या गौराईला घराला आणि सणाला वेळ कमी आहे पडदा पडण्याची शक्यता आहे राजेश बुवा विजय बुवा तुम्हाला बोलायचं अच्छा थँक्यू सो मच असे चाहते आहेत याने फरमाईश दिली होती आईच्या गाण्याची आणि शक्तिवाले असून आम्हाला पाठवून देतात हे प्रेम हा विश्वास माऊली आम्ही आयुष्यभर जपू काय बोलत कुठलं गाणं परत बोलो आता बोललो विचार हा किती आहे इथं काही नाही बरं देणारा आहे ना आपला लंबोदर काढवड करून सारी करतो मी सोया दरवर्ष सारखं मात्र सजू दे घर कसा चालताय काय आणू गाये गणपतीला तुझ्या गौराईला घराला आणि सणाला शाहीर प्रश्नाचं उत्तर आम्ही दिलंय तुम्ही
मान्य केलं नाही. आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न करू. अरे पडता पडतोय रे उंदरावरी